नमस्कार मित्रांनो, एक्झाम स्टडीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आज बघणार आहोत रिएन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट याचे काही इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. तर चला मग बघूया आपला आजचा पहिला प्रश्न. हा पहिला प्रश्न डिपेंडंट आहे डीप बीम या कॉन्सेप्टवर. तर बघूया प्रश्न काय म्हणतो. व्हेन द डेप्थ ऑफ द वेब ऑफ बीम इज मोर दॅन डॅश mm, साइड फेस रिएन्फोर्समेंट ऑफ some XYZ percentage of the web area is needed to be provided as per IS 456-2000. तर मित्रांनो, इथे तुम्हाला एक हिंट दिलेली आहे. जर तुम्ही ती हिंट कॅप्चर करू शकले तर हा प्रश्न फार इझिली सॉल्व्ह होऊ शकतो. ती हिंट म्हणजे तुमची ही टर्म साइड फेस रिएन्फोर्समेंट. तर मित्रांनो, साइड फेस रिएन्फोर्समेंट आपण फक्त दोन केसमध्ये देतो. एक जेव्हा आपला बीम हा डीप बीम असतो आणि दुसरं जेव्हा आपल्याला टॉर्शन रिएन्फोर्समेंट डिझाईन करायची असते. तर आपल्यासाठी आपण पहिले बघूया डीप बीमचा कॉन्सेप्ट. तो म्हणजे की डीप बीम काय असतो. तर बेसिकली डीप बीम आपण या गोष्टीला म्हणतो जेव्हा आपली डेप्थ ऑफ बीम ही ग्रेटर दॅन 750 mm असते. याला आपण डीप बीम का म्हणतो, कारण आफ्टर 750 mm जर तुम्ही बघितलं तर तुमचं डिझाईन ऑफ बीम हा फक्त फ्लेक्चरमध्ये नाही तर शिअरमध्ये सुद्धा गव्हर्न करतो. त्यामुळे त्या शिअरला रेजिस्ट करण्यासाठी आपण साइड फेस रिएन्फोर्समेंट देतो वेब एरिया पोर्शनमध्ये. त्यामुळे आपण काय करणार आहोत, जेव्हा आपली डेप्थ ऑफ बीम ही ग्रेटर दॅन 750 mm असते तेव्हा आपण अलॉंग विथ फ्लेक्चरल स्टील आपण काही अमाऊंट ऑफ साइड फेस रिएन्फोर्समेंटसुद्धा देतो. तर ही साइड फेस रिएन्फोर्समेंट जी असते ती आपण देतो कमीत कमी 0.1% ऑफ द वेब एरिया. तर त्यामुळे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं क्लिअरली दिसतंय की आपण डेप्थ ऑफ बीमच्या बद्दल जेव्हा बोलणार आहोत तेव्हा 750 mm असणार आहे आणि आपली जी रिएन्फोर्समेंट असणार आहे ती असणार आहे मिनिमम 0.1%. तर त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन बी. मिनिमम डेप्थ इज 750 mm अँड द रिएन्फोर्समेंट रिक्वायर्ड इज 0.1% ऑफ द वेब एरिया. तर चला मग बघूया आपण आपला दुसरा क्वेश्चन. तर तो दुसरा क्वेश्चन काय म्हणतो की आपल्याला लिमिटिंग पर्सेंटेज ऑफ स्टील त्यांनी विचारलेलं आहे. ते म्हणजे द लिमिटिंग मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स फॉर अ सिंगली रिएन्फोर्स्ड बीम. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, सिंगली एन्फोर्स्ड रेक्टँग्युलर सेक्शन यामध्ये तुम्ही मिनिमम किंवा लिमिटिंग मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स किती असणार आहे फॉर Fe 415 ग्रेड ऑफ स्टील. कारण तुम्हाला जे ऑप्शन दिलेत मित्रांनो ते या क्वेश्चनवर Fe 415 ग्रेडचे रिलेटेड दिलेले आहेत. मित्रांनो, जेव्हा आपण डिझाईन ऑफ बीम शिकलो होतो तेव्हा लिमिटिंग मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स काढण्यासाठी आपण 3 एक्सप्रेशन बघितले होते. ते म्हणजे 0.148 FCK इंटू BD², 0.138 इंटू FCK इंटू BD² आणि 0.133 FCK इंटू BD². तर मित्रांनो, या 3 एक्सप्रेशनमध्ये फक्त एकच फरक होता, तो म्हणजे ग्रेड ऑफ स्टीलचा. तर तुमचं पहिलं एक्सप्रेशन व्हॅलिड होतं फॉर Fe 250 ग्रेड, सेकंड एक्सप्रेशन फॉर Fe 415 आणि तिसरं एक्सप्रेशन फॉर Fe 500. तर मित्रांनो, आपल्याला आता प्रश्न विचारलेला आहे Fe 415साठी कुठलं एक्सप्रेशन तुम्ही यूज करणार. तर तुम्हाला ऑब्व्हियसली हे आन्सर असणार आहे ते म्हणजे 0.138 FCK BD² म्हणजेच ऑप्शन नंबर सी. जर मित्रांनो तुम्हाला इथं Fe 500 विचारलं असतं तर डेफिनेटली तुम्ही 0.133 जो कोएफिशियंट आहे तो तुम्ही यूज केला असता. सो इन केस ऑफ Fe 500 0.133 FCK BD² आणि Fe 415साठी 0.138 FCK BD². वेअरॅज दिस 0.149 आणि 0.15 हे कुठल्याही प्रकारे कुठल्याही ग्रेड ऑफ स्टीलसाठी एलिजिबल नाही आहेत. तर तुम्ही बाय डिफॉल्ट आधीच हे 2 ऑप्शन एलिमिनेट करू शकतात. तर चला मग मित्रांनो, आपण पुढे बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 आणि बघूया की क्वेश्चन नंबर 3 कुठल्या कन्सेप्टवर बेस्ड आहे. तो क्वेश्चन नंबर 3 म्हणतो व्हॉट इज द रेशो ऑफ डायमीटर ऑफ रिएन्फोर्सिंग बार्स टू द स्लॅब थिकनेस. तो रेशो किती असतो. तर मित्रांनो, आपण स्लॅब डिझाईन शिकताना एक कॉन्सेप्ट शिकलो होतो, तो म्हणजे द मॅक्सिमम डायमीटर ऑफ रिएन्फोर्सिंग स्टील शुड नॉट बी ग्रेटर दॅन डेप्थ ऑफ द बीम किंवा डेप्थ ऑफ द स्लॅब डिवायडेड बाय 8. म्हणजेच जो फॅक्टर त्याने विचारलेला आहे तो फॅक्टर ॲक्च्युली हा आहे 1/8 टाइम्स डेप्थ ऑफ स्लॅब. आणि ते आपल्याला विचारत आहेत की व्हॉट इज दिस फॅक्टर. सो दिस फॅक्टर इज 1/8. तर आपल्याकडे ऑप्शन आहेत बघा 1/2, 1/4, 1/8 आणि 1/16. सो डेफिनेटली फ्रॉम दिस एक्सप्रेशन आपण म्हणू शकतो की जो फॅक्टर आहे तो आहे 1/8. चला मग बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन की कुठल्या कॉन्सेप्टवर तो क्वेश्चन बेस्ड असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 4 तो आहे आपला बेस्ड ऑन पर्सेंटेज ऑफ स्टील इन कॉम्प्रेशन.
तर बघूया प्रश्न काय म्हणतो की द पर्सेंटेज ऑफ स्टील ॲज पर IS रेकमेंडेशन, की ॲज पर इंडियन स्टँडर्ड रेकमेंडेशन फॉर कॉम्प्रेशन स्टील किती असायला पाहिजे, द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ दॅट स्टील की किती असायला पाहिजे ॲज पर IS 456/2000. तर मित्रांनो आपण हाही कॉन्सेप्ट एकदा लेक्चरमध्ये शिकलेला आहोत की आपलं जे कॉम्प्रेशन स्टील आहे ASC ते आपलं कुठल्याही परिस्थितीमध्ये शुड नॉट बी ग्रेटर दॅन 4% ऑफ ग्रॉस एरिया. आणि याच्या मागचं कारणही मी तुम्हाला सांगितलं होतं की कारण याच्या मागचं हे आहे की जर तुम्ही 4%पेक्षा जास्त रेन्फोर्समेंट ही कॉम्प्रेशन रिजनमध्ये प्रोव्हाइड केली तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे, तो म्हणजे प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. तुम्ही एवढी हेवी रेन्फोर्समेंट बीममध्ये दिली तर तुम्हाला त्या केसमध्ये रिअल लाईफमध्ये प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही कॉन्क्रीट पोअर करून कॉम्पॅक्शन करणार तर ते तुम्हाला फिजिबल नसणार आहे. अशा केसमध्ये तुम्हाला 4% लिमिट ही फार युजफुल असते. आणि हा सेम क्वेश्चन तुम्हाला इथे विचारला आहे, द मॅक्सिमम पर्सेंटेज ऑफ स्टील फॉर कॉम्प्रेशन स्टील इज लिमिटेड टू, द आन्सर इज ऑप्शन नंबर डी 4%. चला मग बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5, आणि बघूया की हा क्वेश्चन नंबर 5 कुठल्या कॉन्सेप्टवर बेस्ड आहे. हा क्वेश्चन थोडा इम्पॉर्टंट आहे आणि थोडे यामध्ये करेक्शनसुद्धा आहे, आपण ते बघूया कसं. इफ सिग्मा CBC इज अ परमिसिबल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, सो सिग्मा CBC इज अ परमिसिबल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. तर जर तुम्हाला आठवत असेल आपण वर्किंग स्ट्रेस मेथड शिकताना ही टर्म शिकलो होतो, सिग्मा CBC. सिग्मा CBC वॉज बेंडिंग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ इन द फ्लेक्झरल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ इन बेंडिंग, हा आपला कॉन्सेप्ट होता सिग्मा CBCच्या मागचा. आणि त्यांनी विचारला आहे फ्लेक्झरल कॉम्प्रेशनमध्ये तुमचा दिस इज द ॲक्च्युअली न्यूटन पर mm². दिस इज द टायपो एरर. सो न्यूटन पर mm² सिग्मा CBCची व्हॅल्यू किती असणार आहे हे आपण काढणार आहोत विथ द हेल्प ऑफ द मॉड्युलर रेशिओ. म्हणजे त्यांना क्लिअरली हे म्हणायचं आहे की मॉड्युलर रेशिओ M यासाठी एक्सप्रेशन कुठलं आहे. तर मित्रांनो आपण हे एक्सप्रेशन शिकलो होतो ॲज पर वर्किंग स्ट्रेस मेथड. ते एक्सप्रेशन आपलं होतं मॉड्युलर रेशिओ इज इक्वल्स टू 280/3 सिग्मा CBC, वेअर सिग्मा CBC वॉज FCK/3. आणि त्यामुळे आपल्याला त्यांनी आता सेम एक्सप्रेशन विचारलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज द व्हॅल्यू ऑफ दॅट मॉड्युलर रेशिओ. सो दॅट मॉड्युलर रेशिओ व्हॅल्यू इज ऑप्शन नंबर बी 280/3 सिग्मा CBC. तर मित्रांनो चला वळूया मग आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. बघूया क्वेश्चन नंबर 6 कुठल्या कॉन्सेप्टवर बेस्ड आहे आणि आपल्याला कशा प्रकारे तो सॉल्व्ह करता येईल. तर पुढचा प्रश्न आहे, अ कॉलम इज रिगार्डेड ॲज अ लॉंग कॉलम इफ द रेशिओ ऑफ इट्स इफेक्टिव्ह लेंथ टू लीस्ट रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे मित्रांनो याने जो रेशो बोललेले आहेत ते आहे इफेक्टिव्ह लेंथ म्हणजे KL डिवायडेड बाय R म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन. या टर्मला आपण डिफाईन करतो इन टर्म्स ऑफ स्लेंडरनेस रेशिओ म्हणजेच लॅम्डा. तर यांनी हा जो प्रश्न विचारलेला आहे हा स्लेंडरनेस रेशिओबद्दल प्रश्न विचारलेला आहे. आणि जर तुम्हाला आठवत असेल तर इन केस ऑफ कॉलम आपण एक गोष्ट शिकलो होतो की इफ दिस लॅम्डा इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 12 तर आपण याला शॉर्ट कॉलम म्हणतो. अँड इफ इट लॅम्डा इज ग्रेटर दॅन 12 बट दिस लॅम्डा इज लेस दॅन 60, जर ही कंडिशन असेल तर आपण त्याला लॉंग कॉलम म्हणतो. आणि हा सिमिलर टाईपचा क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे की व्हॉट इज द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ लॅम्डा, की ज्यासाठी तुमचा कॉलम हा लॉंग ट्रीट केला जाऊ शकतो. तर मित्रांनो आपल्यासाठी 4 ऑप्शन अवेलेबल आहेत 150, 60, 40 आणि 100. आणि ॲज पर ॲज दिस सेकंड लाईन इज कन्सर्न तुमचा लॅम्डा हा 60पेक्षा जास्त नसायला पाहिजे. दॅट्स वाय द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ दिस कॉलम इज 60. ऑप्शन नंबर बी इज दी करेक्ट आन्सर. चला मग बघूया आपण आपला क्वेश्चन नंबर 7 आणि विचार करूया की हा क्वेश्चन नंबर 7 जो येणार आहे तो कुठल्या कॉन्सेप्टवर बेस्ड असणार आहे. क्वेश्चन नंबर 7, in case of question number 7, in case of one way slab the main reinforcement is provided. one way slab मध्ये आपण मेन reinforcement कोणत्या डायरेक्शनने किंवा कुठे प्रोव्हाइड करतो. तर मित्रांनो वन वे स्लॅब आपण कधी डिसाइड केला होता. वन वे स्लॅब इज डिसाइडेड ॲज when your beta value is greater than or equals to 2 we call it as a one way slab. वन वे स्लॅब असणार आहे. आणि वन वे स्लॅबचं जे डिफॉर्मेशन होतं ते फक्त एका डायरेक्शनने होणार होतं. त्याचं डिझाईन आपण शॉर्ट स्पॅनने करतो. बट आपलं व्हेरिएशन जे असतं अलॉंग लॉंग स्पॅन ते पॅराबोलिक स्ट्रेट असणार आहे आणि अलॉंग शॉर्ट स्पॅन इट इज पॅराबोलिक.
तर तुम्हाला ती डायग्राम मी ड्रॉ करून दाखवली. दिस इज युअर वन वे स्लॅब. अलॉंग शॉर्टर स्पॅन आपलं व्हेरिएशन पॅराबोलिक असतं आणि अलॉंग अदर स्पॅन आपलं व्हेरिएशन हे पॅराबोलिक अँड स्ट्रेट असतं. सो अशा केसमध्ये आपण मेन रिएन्फोर्समेंट त्या डायरेक्शनने देत असतो ज्या डायरेक्शनने आपलं व्हेरिएशन हे युनिफॉर्म असणार आहे. म्हणजेच आपण रिएन्फोर्समेंट ही शॉर्टर डायरेक्शनला देणार आहोत. तर दिस इज आवर मेन रिएन्फोर्समेंट. आपल्याला तोच प्रश्न विचारला आहे इथं की इन केस ऑफ ए वन वे स्लॅब द मेन रिएन्फोर्समेंट, द मेन स्टील इज प्रोव्हाइडेड इन शॉर्टर डिरेक्शन ॲट बॉटम ऑफ द स्लॅब. तर बघा इथं विचारलेलं आहे अलॉंग शॉर्टर स्पॅन, अलॉंग लॉंगर स्पॅन, बोथ अलॉंग शॉर्टर अँड लॉंगर स्पॅन, 50% ऑन द शॉर्टर स्पॅन अँड 50% ऑन द लॉंगर स्पॅन. सो डेफिनेटली हा ऑप्शन कम्प्लिटली रॉंग आहे. आता प्रश्न उरतो आपल्या 3 ऑप्शनमधून. तर आपण हे शिकलेलो आहोत की आपण शॉर्टर स्पॅनच्या अलॉंग रिएन्फोर्समेंट देणार आहोत. तर आपल्याला हा लॉंगर स्पॅनची जी टर्म आहे ही ऑटोमॅटिकली कॅन्सल झालेली आहे आणि आपल्याकडे 2 ऑप्शन उरतात, ते म्हणजे अलॉंग शॉर्टर स्पॅन आणि अलॉंग शॉर्टर स्पॅन ॲज वेल ॲज अलॉंग लॉंगर स्पॅन. तर मित्रांनो इथं आपल्याला दुसरी हिंट का मिळणार आहे ती म्हणजे आपला स्लॅब हा वन वे स्लॅब आहे आणि वन वे स्लॅबमध्ये आपण फक्त एकच स्टील देतो अलॉंग शॉर्टर स्पॅन अँड ऑन अदर डायरेक्शन आपण देतो डिस्ट्रीब्युशन स्टील आणि इथं तसं काही बोललेलं नाही आहे. त्यामुळे याचा आन्सर जे असणार आहे ते असणार आहे ऑप्शन नंबर ए अलॉंग शॉर्टर स्पॅन. चला मग बघूया आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 आणि बघूया तो क्वेश्चन कुठल्या कन्सेप्टवर बेस्ड असणार आहे. क्वेश्चन नंबर 8. As per Indian standards, again as per IS 456-2000, if FA is the characteristic strength of concrete, concrete strength तुम्हाला दिलेली आहे FA, the tensile strength of the concrete is. तर मित्रांनो हाही कॉन्सेप्ट आपण ऑलरेडी शिकलेला आहोत की जनरली टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट जी असते ती 10% ऑफ इट्स कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असते किंवा it is actually equals to the rupture strength, that is 0.7 times the root of characteristic compressive strength. So therefore जर आपण याचे ऑप्शन्स बघितले तर तुम्हाला इथे कळणार आहे की FA म्हणजे तुमची ॲक्च्युअल टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट इज इक्वल्स टू 0.7 टाइम्स रूट FCK अँड द ओनली वन ऑप्शन इज प्रेझेंट हिअर. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी एक आणखी ऑप्शन दिलेला आहे तो म्हणजे 0.46 रूट FCK. तर मित्रांनो तुम्हाला मला सांगायचं आहे की 0.46 FCK हा कधी असतो जेव्हा आपण बिअरिंगमध्ये कॉन्क्रीटची स्ट्रेंथ काढत असतो. फॉर कॉन्क्रीट बिअरिंग स्ट्रेंथ FBR जी असते ती असते 0.446 FCK आणि हे एक्सप्रेशन समवॉट सिमिलर टू दिस एक्सप्रेशन आहे. म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज करण्याकरता हे ऑप्शन दिलेलं आहे सो दॅट तुम्ही रॉंग ऑप्शन हा टिक करावा. बट मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला विचारलेला आहे टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट नॉट बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. सो टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट इज 0.7 टाइम्स रूट FCK. नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर 9 आणि बघूया की क्वेश्चन नंबर 9 हा कुठल्या कॉन्सेप्टवर बेस्ड आहे. तर क्वेश्चन नंबर 9 मित्रांनो टू वे शियर इन RCC. मेक शुअर टू अंडरलाइन द इम्पॉर्टंट पॉइंट्स. टू वे शियर इन RCC फुटिंग इज चेक्ड ॲट अ डिस्टन्स इक्वल टू. अगेन RCC फुटिंग यावरून तुम्हाला एक गोष्ट कळून जाईल की आपण हे फुटिंग चॅप्टरमध्ये एंटर केलेलं आहे. सेकंड थिंग आपल्याला प्रश्न विचारला आहे अबाउट टू वे शियर. आपण बघितलं होतं फुटिंग जी आहे ती आपण बेंडिंग मुवमेंट क्रायटेरिया, वन वे शियर क्रायटेरिया आणि टू वे शियर क्रायटेरियामध्ये चेक करतो, डिझाईन करतो. हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला टू वे शियर बाबतीत. तर टू वे शियरचं त्यांनी विचारलेलं आहे की किती डिस्टन्सवर आपण क्रिटिकल सेक्शन चेक करतो. तर तुम्हाला आठवत असेल तर आपण हा कॉन्सेप्ट शिकलेला आहे इन टर्म्स ऑफ फुटिंग की जेव्हा तुमच्या स्ट्रक्चरवर तुमची ही फुटिंग आहे आणि या फुटिंग जर तुम्ही प्लॅन व्ह्यू ड्रॉ केला तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की फॉर टू वे शियर आपलं ॲक्च्युली पंचिंग होत असतं आणि पंचिंग होतं तेव्हा आपण जो आपला क्रिटिकल सेक्शन एरिया असतो तो आपला अराउंड द पेरिफेरी ऑफ कॉलम असणार आहे ॲट अ डिस्टन्स ऑफ D/2 फ्रॉम ईच साईड. आणि सेम क्वेश्चन त्यांनी इथे विचारलेला आहे की फॉर अ टू वे शियर इन RCC फुटिंग तुमचं हे डिस्टन्स फ्रॉम फेस ऑफ द कॉलम किती असणार आहे. दॅट इज ऑब्वियसली द आन्सर इज D/2 म्हणजेच हाफ ऑफ इफेक्टिव्ह डेप्थ ऑफ फुटिंग. तर इथं बघूया ऑप्शन काय दिलेले आहेत. 1/2 ऑफ द इफेक्टिव्ह डेप्थ, 1/4 ऑफ द इफेक्टिव्ह डेप्थ, 3/4 ऑफ द इफेक्टिव्ह डेप्थ आणि इफेक्टिव्ह डेप्थ. मित्रांनो 1/4 आणि 3/4 असा कुठला कॉन्सेप्ट अवेलेबलच नाही आहे. कन्फ्युजनसाठी फक्त दोनच ऑप्शन आहेत ते म्हणजे इफेक्टिव्ह डेप्थ आणि 1/2 ऑफ द इफेक्टिव्ह डेप्थ. तर मित्रांनो इथं अगेन तुम्ही हिंट वापरू शकता की तुम्हाला टू वे शियर म्हटलं आहे. टू वे शियरमध्ये तुमचे जे आन्सर असते ते D/2 असणार आहे. बट जर तुमचा वन वे शियर असला असता तर त्यामध्ये तुमचं आन्सर असलं असतं इफेक्टिव्ह डेप्थ. सो त्यासाठी मित्रांनो प्रश्न वाचणं हे फार गरजेचं असतं आणि मेक शुअर की तुम्ही जे आन्सर रीड करताना लिहित आहात ते तुम्ही करस्पॉन्डिंग टू सेम क्वेश्चन लिहित आहात.
तर मित्रांनो इथं आपल्याला विचारलं होतं टू वे शिअरमध्ये किती डिस्टन्सवर आपला क्रिटिकल सेक्शन लाय करतो. तर फॉर टू वे शिअर द आन्सर इज d/2. बट इफ इट वॉज अ वन वे शिअर तिथं आन्सर असलं असतं इफेक्टिव्ह डेप्थ. तर फॉर दिस क्वेश्चन नंबर 9, टू वे शिअर इफेक्टिव्ह क्रिटिकल डिस्टन्स इज 1/2 ऑफ द इफेक्टिव्ह डेप्थ. चला मग बघूया नेक्स्ट क्वेश्चन आणि त्याचा कॉन्सेप्ट काय आहे. तर मित्रांनो चला मग बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 आणि यामध्ये आपण करूया इम्पॉर्टंट पॉईंट्स हायलाइट की व्हॉट इज द इम्पॉर्टंट पॉईंट हियर. द फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट हियर इज की फॉर अ बार इन कॉम्प्रेशन, आणि हा प्रश्न तुमचा रिलेटेड आहे विथ द हेल्प ऑफ बॉन्ड स्ट्रेस. म्हणजे बॉन्ड स्ट्रेससाठी तुमचं जर कॉम्प्रेशनमध्ये कुठला एलिमेंट लाय करतो आहे आणि तो फॉर M20 ग्रेड त्यांनी विचारलेला आहे, तर फॉर कॉम्प्रेशन रिजन तुम्ही त्या बॉन्ड स्ट्रेसची व्हॅल्यू किती पर्सेंटने वाढवणार हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत 15%, 60%, 25%, नन ऑफ द अबाव. तर मित्रांनो तुम्हाला जर बॉन्ड स्ट्रेसचा कॉन्सेप्ट आठवत असेल तर त्यामध्ये आपण एक गोष्ट डिराईव्ह केली होती, तो म्हणजे टेबल. तो टेबल मी पुन्हा एकदा ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कशाप्रकारे हे आन्सर ऑप्ट करू शकतो. तर आपला जो टेबल होता मित्रांनो तो असा होता की तुमचं ग्रेड ऑफ स्टील कुठलं आहे, तुमचं टेन्शन झोन आहे का कॉम्प्रेशन झोन आहे, आणि अल्टिमेटली तुमची टाऊ BDची व्हॅल्यू काय आहे म्हणजेच बॉन्ड स्ट्रेस काय आहे. तर तुमचा आहे इथं माइल्ड स्टीलमध्ये जर तुम्ही टेन्शन फॉलो केलं तर याची व्हॅल्यू तुमची असते ती म्हणजे डायरेक्टली टाऊ BD. इफ इट इज अ माइल्ड स्टील अँड कॉम्प्रेशन तुमची ही व्हॅल्यू असणार आहे 1.25 टाइम्स टाऊ BD. म्हणजे मित्रांनो आपण 25% इन्क्रीज करतो जस्ट फॉर कॉम्प्रेशन. जर आपल्याला HYSD दिलेलं असेल तर आपण टेन्शनमध्ये HYSD जेव्हा असतं तेव्हा आपण त्याला 1.6 टाइम्स टाऊ BD करतो, आणि जर आपलं हे HYSD बार विथ कॉम्प्रेशन असेल तर आपण त्याला 1.6 टाइम्स 1.25 टाइम्स टाऊ BD करतो. मित्रांनो आपल्याला याने सिंपल प्रश्न विचारलेला आहे की ओनली फॉर कॉम्प्रेशन. त्यांनी असं काय म्हटलेलं नाही आहे की माइल्ड स्टील आहे का HYSD बार आहे. त्यांनी फक्त एवढं विचारलं आहे की फॉर कॉम्प्रेशन तुम्ही तुमची बॉन्ड स्ट्रेसची व्हॅल्यू किती पर्सेंटने इन्क्रीज करणार आहे. तर एक सिंपल मित्रांनो या टेबलवरून आपण सांगू शकतो की फॉर कॉम्प्रेशनसाठी आपण नेहमी 25%ने व्हॅल्यू इन्क्रीज करतोय. दॅट्स वाय द ऑप्शन इज C 25%. 60% तुम्हाला दिलेला आहे जस्ट फॉर कन्फ्युजन पर्पज की तुम्ही चुकून HYSD बार हा ऑप्शन कुठे रीड करून तुम्ही 60%वर टिक करतात का. पण मित्रांनो इथं असं टाईप ऑफ बार कुठेच लिहिलं नाही आहे, फक्त लिहिलं आहे ते म्हणजे तुमचं नेचर ऑफ फोर्स, कॉम्प्रेशन आहे का टेन्शन आहे. त्यांनी मेन्शन केलं आहे कॉम्प्रेशन आहे. सो दॅट्स वाय ऑप्शन नंबर C 25%. चला मग बघूया आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. मित्रांनो क्वेश्चन नंबर 11 बघूया काय म्हणतो. इन टू वे स्लॅब the torsional reinforcement is provided at. It's a good question. Important thing is two way slab. मित्रांनो प्रश्नामध्ये चूक नसणार आहे, इथं कधीच तुम्हाला वन वे स्लॅब नसेल म्हटलेलं, कारण पुढचा जो प्रश्न आहे तो आहे टॉर्शनल रेन्फोर्समेंट कुठे दिली जाणार आहे. बेसिकली मित्रांनो आपण टॉर्शनल रेन्फोर्समेंट ही टू वे स्लॅबमध्येच देतो वेन आर कॉर्नर्स आर रिस्ट्रेंड. जेव्हा आपण त्या कॉर्नर्सला लिफ्टिंग अलाउ करत नाही. तर मित्रांनो जर तुम्हाला आठवत असेल हा कॉन्सेप्ट आपण शिकलो होतो इन टर्म्स ऑफ स्लॅब डिझाईन, जिथे आपण कॉर्नरला काही मेश प्रोव्हाइड केली होती फॉर टॉर्शन, आणि त्याची व्हॅल्यूसुद्धा आपण स्टडी केली होती. ती म्हणजे 3/8 ऑफ ASD किंवा 3/4 ऑफ AST किंवा 0 डिपेंडिंग ऑन द लोकेशन ऑफ दॅट पॉईंट. मग आता आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की ती जी तुम्ही रिएन्फोर्समेंट देणार आहात ती कुठल्या एलिव्हेशनला देणार आहात, कुठल्या लोकेशनला देणार आहात. तर मित्रांनो ही जी व्हॅल्यू होती आपली मेशची ती होती LX/5 बाय LY/5. ही जी मेश आहे आपण ती बोथ टॉप अँड बॉटमला देतो टू टेक केअर ऑफ दॅट टॉर्शनल इफेक्ट. दॅट्स वाय द ऑप्शन फॉर दिस आन्सर इज बोथ टॉप अँड बॉटम फेस. सो ऑप्शन नंबर B बोथ टॉप अँड बॉटम. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, क्लिअर कवर टू द मेन रिएन्फोर्समेंट इन बीम, कॉलम अँड स्लॅब. मित्रांनो इथं तुम्हाला त्यांनी विचारलं आहे की आपण बीम, कॉलम आणि स्लॅब याला मिनिमम कवर किती देतो. तर तुम्ही यासाठी सिक्वेन्स फॉलो केला पाहिजे की आधी त्यांनी बीमबद्दल विचारलं आहे, मग कॉलमबद्दल आणि मग स्लॅबबद्दल. तर यामध्ये मित्रांनो आपण हे पण शिकलेलो आहे की ॲज पर इंडियन स्टँडर्ड रेकमेंडेशन्स मिनिमम कवर फॉर स्लॅब वॉज 20 mm, for beam was 25 mm, for column it was 40 mm and for footing it was 50 mm. यांनी इथं आपल्याला फक्त बीम, कॉलम आणि स्लॅब विचारला आहे, म्हणजेच 25 mm, 40 mm आणि 20 mm. सो अगेन हिअर फर्स्ट वन वॉज बीम, सो 25 mm, 40 mm and 20 mm. तरीसुद्धा तुमच्या रेफरन्स करता मी पुन्हा नोट डाऊन करतो. आपण बीमसाठी सर्वात आधी आपण स्लॅब बघूया. स्लॅब इज 20 mm,
नंतर बीम तुमचं आहे ते आहे 25 mm, तुमचं कॉलम आहे 40 mm आणि फुटिंग आहे 50 mm. सो अगेन दिस इज इन असेंडिंग ऑर्डर. तुम्ही बघू शकता की तुमचे जसे जसे एलिमेंट चेंज होत आहेत तुमचं कव्हर हे वाढतं आहे. म्हणजेच काय, लक्षात ठेवण्यासाठी सिंपल ट्रिक आहे मित्रांनो. सर्वात वरती आपला स्लॅब असतो, मग स्लॅबच्या खाली बीम असतात, बीमच्या खाली कॉलम असतात आणि कॉलमच्या खाली फुटिंग असते. सिमिलरली आपलं कव्हरसुद्धा तसंच वाढतं आहे. स्लॅबमध्ये 20 mm, मग बीममध्ये 25 mm, त्याच्या खाली कॉलम, कॉलममध्ये 40 mm आणि त्याच्या खाली फुटिंग, फुटिंगमध्ये 50 mm. सो हा एक थंब रूल आहे मित्रांनो कव्हर लक्षात ठेवण्याचा. तर आपल्या प्रश्नासाठी उत्तर आहे ते म्हणजे 25 mm, 40 mm अँड 20 mm. दॅट इज ऑप्शन नंबर सी. चला मग बघूया आपला पुढचा प्रश्न. तो आहे क्वेश्चन नंबर 13 आणि बघूया हा प्रश्न कुठल्या कॉन्सेप्टवर बेस्ड आहे. तर प्रश्न काय आहे मित्रांनो, थिकेंड पार्ट ऑफ ए फ्लॅट स्लॅब ओव्हर द सपोर्टिंग कॉलम इज कॉल्ड. तर यासाठी मित्रांनो आपण आपल्या फ्लॅट स्लॅबच्या कन्सेप्टकडे वळूया आणि बघूया की आपण काय शिकलो होतो. तर बेसिकली मित्रांनो फ्लॅट स्लॅब कसा ड्रॉ केला होता आपण, तर तो अशा प्रकारे ड्रॉ केला होता. अशा प्रकारे आपला स्लॅब होता मित्रांनो आणि हा तुमचा होता मेन ॲक्च्युअली स्लॅब, ज्याची आपण मिनिमम थिकनेस म्हटलं होतं की इट शुड नॉट बी लेस दॅन 125 mm. या फ्लॅट स्लॅबच्या खाली आपण दिला होता मित्रांनो ड्रॉप आणि या ड्रॉपच्या खाली आपण दिला होता म्हणजे कॉलम कॅपिटल, त्याला आपण म्हणतो कॉलम कॅपिटल आणि हा तुमचा होता कॉलम. तर मित्रांनो आता बघूया आपला प्रश्न काय म्हणतो. द थिकंड पार्ट ऑफ ए फ्लॅट स्लॅब ओव्हर द सपोर्टिंग कॉलम इज कॉल्ड. थिकंड पार्ट मित्रांनो ड्रॉप हा मॅन्डेटरी असतो जनरली फॉर फ्लॅट स्लॅब आणि कॉलम कॅपिटल डिपेंड्स डिझायनरला ठेवायचा आहे किंवा नाही. सो त्यांचा जो प्रश्न होता तो आहे थिकंड पार्ट ऑफ ए फ्लॅट स्लॅब. जो थिकंड पार्ट आहे तो आहे तुमचा ड्रॉप मित्रांनो. त्यामुळे इथे जर आपण ऑप्शन बघितले तर तो आहे कॅपिटल, ड्रॉप पॅनल, कॉलम हेड आणि ऑल ऑफ द अबव. The most accurate answer for this question is a drop panel, कारण drop panel is exactly immediately below the flat slab which will take care of that shear reaction. त्यामुळे drop panel is the most accurate answer for this type of question. चला मग बघूया आपला पुढचा क्वेश्चन. तो आहे कुठल्या टॉपिकवर. मित्रांनो हा एक प्रश्न आपला न्यूमेरिकल टाईपमध्ये आहे. तर बघूया आपण हा न्यूमेरिकल कसं सॉल्व करणार. A rectangular beam of width 200 mm by 300 mm is subjected to a shear force of 200 kN. सो मी व्हॅल्यूजला अंडरलाईन करतो ज्या आपल्याला न्यूमेरिकलमध्ये कामी येणार आहेत आणि त्यानंतर बघूया काय म्हणतो तो. द मॅक्सिमम शियर स्ट्रेस प्रोड्यूस. त्यांनी आपल्याला मॅक्सिमम शियर स्ट्रेसची व्हॅल्यू विचारलेली आहे इन द बीम इज, की शियर स्ट्रेस तुमचा किती असणार आहे. तर मित्रांनो शियर स्ट्रेस काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे टाऊ व्ही इज इक्वल्स टू VU अपॉन B इंटू डी. तर सिम्पली यांनी आपल्याला व्हीयूची व्हॅल्यू दिलेली आहे ती म्हणजे 200 kN. सो त्याला मी आता कन्वर्ट करतो मेगापास्कल्समध्ये, सॉरी न्यूटन्समध्ये. सो दॅट इज 200 इंटू 1000 डिवायडेड बाय आपली विड्थ होती 200 mm आणि डेप्थ होती 300 mm. जर तुम्ही याला सॉल्व केलं तर दिस 200 विल गेट कॅन्सल आउट आणि तुमचं व्हॅल्यू येणार आहे ऑलमोस्ट 3.33 मेगापास्कल्स. तर बघूया आपला हा ऑप्शन अवेलेबल आहे का. तर हे बघा 7.5 इज अ रॉंग आन्सर, 5 इज अ रॉंग आन्सर, दिस 3.33 ऑप्शन इज अवेलेबल अँड दिस इज द मोस्ट ॲक्युरेट आन्सर. 3.33 मेगापास्कल्स किंवा 3.33 न्यूटन पर mm². बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन. इन अ कॅन्टिलिव्हर बीम टेन्साईल रिएन्फोर्समेंट इज. कॅन्टिलिव्हर बीममध्ये आपण टेन्साईल रिएन्फोर्समेंट कुठे देतो. तर मित्रांनो आपण कुठल्याही बीममध्ये रिएन्फोर्समेंट त्या लोकेशनला देतो ज्या लोकेशनला आपलं ॲक्च्युली टेन्शन डेव्हलप होणार आहे. टेन्शन डेव्हलप होणार आहे म्हणजे ज्या लेअरवर आपले फायबर्स हे स्ट्रेच आउट होणार आहेत त्याला आपण म्हणतो टेन्शन रिजन. तर मित्रांनो कॅन्टिलिव्हर बीम आपण ड्रॉ करूया. कॅन्टिलिव्हर बीम आपला अशा प्रकारे इंडिकेट करतात आणि जर यावर तुम्ही काही लोड लावलं तर तुम्ही ऑब्झर्व करणार की तुमचा बीम हा अशा प्रकारे डिफ्लेक्ट होतो आहे आणि या केसमध्ये बॉटम पोर्शन विल बी इन कॉम्प्रेशन अँड टॉप पोर्शन विल बी इन टेन्शन. आता त्यांचा प्रश्न काय आहे की आपण कॅन्टिलिव्हर बीममध्ये टेन्शन रिएन्फोर्समेंट कुठे देतो. तर ज्या पोर्शनला आपलं टेन्शन येणार आहे त्या पोर्शनला आपण टेन्साईल रिएन्फोर्समेंट देतो. दॅट्स वाय आपली जी रिएन्फोर्समेंट असणार आहे ती आपण या रिजनमध्ये देणार आहे टू टेक केअर ऑफ दिस टेन्शन. देअरफॉर द टेन्शन रिएन्फोर्समेंट इज प्रोव्हाइडेड ॲट टॉप ऑफ द बीम इन कॅन्टिलिव्हर बीम. So that's why the option is at middle of the beam is wrong, on top of beam
at top and bottom of beam and on bottom of beam. So this is also not required because जर आपला हा सिंगली रेनफोर्स बीम असेल आणि जनरली आपण सिंगली रेनफोर्सच प्रेफर करतो ॲज फार ॲज एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इज कन्सर्न, तर अशा केसमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहोत ऑन टॉप ऑफ बीम. सो ऑप्शन नंबर बी इज मोस्ट ॲक्युरेट आन्सर. चला मग मित्रांनो बघूया आपण आपला पुढचा क्वेश्चन, बघूया की हा कुठल्या कॉन्सेप्टवर बेस्ड आहे. Question number 17. When RCC beam is subjected to bending, when RCC beam is subjected to bending and the topmost layer elongates, topmost layer is elongating and the bottommost is shortening, then that type of beam is called. असा कुठला बीम आहे ज्यावर आपण लोड लावल्यानंतर त्याचे टॉप लेयर ही इलॉंगेट होणार आहे आणि बॉटम लेयर ही कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. तर अगेन मित्रांनो हा सेम कॉन्सेप्ट आहे ॲज ऑफ प्रिव्हियस क्वेश्चन इज कन्सर्न की हा आपला कॅन्टिलिव्हर बीम असणार आहे, कारण कॅन्टिलिव्हर बीममध्ये अंडर लोडिंग तुमचा हा बीम अशा प्रकारे डिफॉर्म करणार आहे. तर यामधलं टॉप पोर्शन इज इन टेन्शन, बॉटम पोर्शन इज इन कॉम्प्रेशन, आणि जिथे कुठे टेन्शन डेव्हलप होते तिथे तुमचे फायबर इलॉंगेट होणार आहेत, वेरा जिथे कॉम्प्रेशन डेव्हलप होतं आहे तिकडे तुमचे फायबर हे कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत. That's why the answer for this question is cantilever beam. Let's move to next question. Question number 18. Due to stresses, simply supported beam having reinforcement only at bottom tends to. मित्रांनो या प्रश्नामध्ये फक्त सिम्पली सपोर्टेड बीम हाच पॉईंट इम्पॉर्टंट आहे. हॅव्हिंग रेनफोर्समेंट ॲट बॉटम हे एक ॲडिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ज्याची तुम्हाला गरजसुद्धा लागणार नाही आहे. तर बघूया यांचं म्हणणं काय आहे की ड्यू टू स्ट्रेसेस जर तुम्ही सिम्पली सपोर्टेड बीम घेतला आहे तर त्याच्यामध्ये तुमचं डिफ्लेक्शन हे कसल्या प्रकारे डेव्हलप होणार आहे, कुठल्या साईडला डिफ्लेक्शन डेव्हलप होणार आहे. तर मित्रांनो सिंपल प्रश्न आहे, आपण याला ड्रॉ करून बघूया कशा प्रकारे हे डिफ्लेक्शन व्हॅरी होणार आहे. तर तुमचा हा सपोर्ट आहे आणि तुम्ही इकडे रोलर सपोर्ट दिलेला आहे. ड्यू टू लोडिंग दिस इज अ सिम्पली सपोर्टेड बीम, ड्यू टू सम लोडिंग तुमचा हा बीम अशा प्रकारे डिफॉर्म होणार आहे. अशा प्रकारे जेव्हा डिफॉर्म होणार आहे तेव्हा बॉटमला टेन्शन असेल आणि टॉपला कॉम्प्रेशन असणार आहे, आणि जे तुमचं डिफ्लेक्शन आहे फ्रॉम ओरिजिनल पोझिशन ते तुमचं आता झालेलं आहे डाऊनवर्ड डिफ्लेक्शन सम डेल्टा अमाऊंट. सो त्यांचा प्रश्न हाच होता की फॉर अ सिम्पली सपोर्टेड बीम ड्यू टू स्ट्रेसेस तुमचं डिफॉर्मेशन हे कुठे असणार आहे, तर ते असणार आहे डाऊनवर्ड डिफॉर्मेशन. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. लेट्स मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 19 आणि बघूया की हा क्वेश्चन आपल्या कुठल्या कॉन्सेप्टवर बेस्ड आहे. ऑन विच ऑफ द फॉलोइंग द सपोर्ट फॉर फ्लॅट स्लॅब इज प्रोव्हाइडेड. फ्लॅट स्लॅबचा सपोर्ट हा कसा दिला जातो. तर मित्रांनो आपल्याला माहीत पाहिजे की फ्लॅट स्लॅब हा कॉन्सेप्ट असा आहे ज्यामध्ये आपले बीम्स हे बिलकुल नसतातच. त्यामुळे आपण जर फ्लॅट स्लॅबचं ड्रॉइंग ड्रॉ करतो त्यामध्ये आपला हा स्लॅब असतो, त्याच्या खाली आपलं ड्रॉप पॅनल असते, त्या खाली कॅपिटल असणं किंवा नसणं हे ऑप्शनल असतं आणि ॲट द एंड तुमचं कॉलम असणार आहे. सो दिस इज युअर स्लॅब, दिस इज युअर ड्रॉप, दिस इज युअर कॅपिटल अँड दिस इज युअर कॉलम. तर मित्रांनो ज्याप्रमाणे आपला पहिला ऑप्शन म्हणतो बीम्स बिल्ट मोनोलिथिकली अबाव द वॉल्स, तर मित्रांनो आपल्या फ्लॅट स्लॅबमध्ये बीम्स एक्झिस्टच नाही करत, तर डेफिनेटली तुमचा हा ऑप्शन एलिमिनेट झालेला आहे. अगेन इथे सुद्धा बीम्स म्हटले तर बीमसुद्धा एलिमिनेट झालेला आहे. सेकंड थिंग यू हॅव वॉल्स अँड देन यू हॅव ऑप्शन कॉलम्स बिल्ड मोनोलिथिकली विथ स्लॅब. तर मित्रांनो आपला ऑप्शन डेफिनेटली डी आहे, पण मी तुम्हाला सांगतो ऑप्शन नंबर बी का आपण चूज करायचा नाही. बिकॉज इन अ RCC स्ट्रक्चर वॉल्स आर नॉन लोड कॅरिंग एलिमेंट्स, आणि त्या एलिमेंटवर आपण कुठल्याही प्रकारचं बीम किंवा स्लॅब रेस्ट करू शकत नाही, कारण ते लोड घेऊ शकत नाही. वॉल इज अ सॉर्ट ऑफ अ ब्रिटल एलिमेंट, जे तुमचं लोड कॅरिंग एलिमेंट बिलकुलसुद्धा नाही आहे. अशा केसमध्ये आपण वॉल्स हा ऑप्शन एलिमिनेट करू शकतो आणि ऑप्शन राहतो तो म्हणजे फक्त कॉलम्स बिल्ड मोनोलिथिकली विथ स्लॅब. चला मग बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20, आणि बघूया की हा क्वेश्चन कुठल्या कॉन्सेप्टवर बेस्ड आहे. अ डबली रेनफोर्स सेक्शन कधी वापरतो. अ डबली रेनफोर्स सेक्शन इज यूज्ड. ऑप्शन नंबर ए when the members are subjected to accidental lateral loads. Option number B when the members are subjected to loading eccentric on either side of the axis. And third, when the members are subjected to alternate external loads and bending moments in the section reverses. And ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ द अबव. तर मित्रांनो आपण आपल्या लेक्चरमध्ये शिकलो आहोत, जेव्हा आपण डबल रेनफोर्स बीमचे युजेस वापरले होते की बघितले होते तेव्हा आपण असं म्हटलं होतं की जेव्हा कधी तुमच्या स्ट्रक्चरवर
स्ट्रेस रिव्हर्सल ही ॲक्शन येणार आहे. स्ट्रेस रिव्हर्सल म्हणजे काय की तुम्हाला ॲज ऑफ नाऊ बॉटमला टेन्शन आणि टॉपला कॉम्प्रेशन आहे आणि ड्यू टू सम ॲक्शन तुमचं टॉपला टेन्शन आणि बॉटमला कॉम्प्रेशन झालं, त्याला आपण म्हणतो स्ट्रेस रिव्हर्सल. सो दॅट स्ट्रेस रिव्हर्सल जनरली अकर्स ड्यू टू अर्थक्वेक एक्सायटेशन. त्यामुळे आपला ऑप्शन नंबर सी इज परफेक्टली राईट, कारण आपल्याकडे स्ट्रेस रिव्हर्सल जेव्हा कधी असणार आहे तेव्हा आपण डबली रेन्फोर्स बीम वापरणार आहोत. सेकंड ऑप्शन, आपण हे पण बोललो होतो की ड्यू टू सम लॅटरल लोड्स, जेव्हा आपण कुठल्याही मेंबरवर लॅटरल लोड लावणार आहोत तेव्हा आपला मेंबर हा ऑल्टरनेट टेन्शन कॉम्प्रेशन झोनमध्ये जाणार आहे. बिकॉज अर्थक्वेक इज ऑल्सो अ सॉर्ट ऑफ लॅटरल लोड आणि विंड लोड इज अ एक्झिस्टिंग अबव फ्लोअर लॅटरल लोड. म्हणजे जर आपली बिल्डिंग अशा प्रकारे एक्झिस्ट करते आहे तर या बिल्डिंगमध्ये जर तुम्ही अर्थक्वेक एक्सायटेशनबद्दल विचार केला तर ते अर्थक्वेक एक्सायटेशन तुमचं ग्राउंड लेवलला असणार आहे. वेळा जर तुम्ही विंड एक्सायटेशनचा प्रश्न घेतला तर तुमचं विंड हे या लेवलला असणार आहे, टॉप लेवलला तुमचं विंड ॲक्ट होणार आहे. तर बेसिकली मित्रांनो दोन्ही ॲक्शन या तुमच्या लॅटरल लोड ॲक्शन आहे. त्यामुळे तुमचं ऑप्शन नंबर ए सुद्धा बरोबर आहे की विंड ॲक्शनच्या अगेन्स्टमध्ये तुमचं जेव्हा कधी डिझाईन रिक्वायरमेंट असणार आहे तेव्हा तुम्ही डेफिनेटली डबली रेन्फोर्स बीम हा प्रेफर करणार आहेत. आणि तिसरं ऑप्शन तुमचं लिहिलेलं आहे वेन द मेंबर्स आर सब्जेक्टेड टू लोडिंग एसेंट्रिक ऑन आयदर साईड ऑफ ॲक्सिस. तर मित्रांनो आपण हाही कॉन्सेप्ट बघितलेला आहे इन टर्म्स ऑफ टॉर्शन की जेव्हा तुमचं लोडिंग हे स्लाइटली एसेंट्रिक ॲक्ट होतं तेव्हा तुम्ही बीमला कॉर्नरला रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करतात. ती म्हणजे स्पेसिफिकली अशा तुम्ही रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करतात म्हणजे तो बीम तुमचा टॉर्शन घेण्यासाठी कॅपेबल असायला पाहिजे. अँड दिस इज सॉर्ट ऑफ ए डबली रेन्फोर्स बीम ओनली. सो दॅट्स वाय ऑप्शन नंबर बी सुद्धा करेक्ट आहे आणि दॅट्स वाय या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ द अबव. बघूया आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21 आणि बघूया की हा क्वेश्चन कुठल्या कॉन्सेप्टवर बेस्ड आहे. The recommended value of effective length of a long RCC column as compared to actual length of column effectively held in position. Most important question, effectively held in position and restrained against rotation ॲट बोथ एंड्स. म्हणजे मित्रांनो हा प्रश्न आपण ऑलरेडी आपण लेक्चरमध्ये घेतलेला आहे की जर तुम्हाला असं काही स्टेटमेंट आलं किंवा डायग्रामॅटिकली प्रेझेंट केलेलं असेल तर आपण त्याचं उत्तर कसं लिहिणार आहोत. तर या स्टेटमेंटला मी आता डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करतो की अशा मेंबरची इफेक्टिव्ह लेंथ त्यांनी विचारलेली आहे जी दोन्ही एंडला पोझिशनमध्ये सुद्धा आणि रोटेशनमध्ये सुद्धा रिस्ट्रेन केला आहे. म्हणजे मित्रांनो तुमचा हा या प्रकारचा कॉलम असणार आहे ज्याला बॉटमला पण फिक्सिटी आहे आणि टॉपला सुद्धा फिक्सिटी आहे. आणि अशा कॉलमला तुम्ही किती इफेक्टिव्ह लेंथ दिली पाहिजे हा तुमचा प्रश्न आहे. तर मित्रांनो हा जो कॉलम आहे हा कॉलम तुमचा काही अशा प्रकारे डिफॉर्म करणार आहे आणि ही तुमची असणार आहे एल इफेक्टिव्ह. तर आपण मित्रांनो हे बघितलं होतं की आपली जी एल इफेक्टिव्हची व्हॅल्यू असते ती असणार आहे एल इफेक्टिव्ह इक्वल्स टू 0.65 टाइम्स एल. हे आपले एक्सप्रेशन अवेलेबल आहे आपल्यासाठी फॉर दिस कॉन्फिगरेशन आणि आपल्याकडे तो ऑप्शनसुद्धा अवेलेबल आहे 0.65 एल. दिस इज एल. मित्रांनो 0.65 L is the most accurate answer in this question. Next question number 22. What will be the compressive strength of concrete? Compressive strength of concrete if the flexural tensile strength of concrete is 3.5 MPa. Again question on the same concept. तो म्हणजे F टेन्साईल किंवा F रप्चर जे आपण म्हणतो त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे 0.7 टाइम्स रूट FCK. त्यांनी प्रश्न मित्रांनो हा उलटा विचारलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जर तुमची टेन्साईल स्ट्रेंथ ही 3.5 MPa आहे तर तुमचं FCKची व्हॅल्यू किती असणार आहे. तर मित्रांनो आपण हे सॉल्व करून बघूया. तर 3.5 इज इक्वल्स टू 0.7 टाइम्स रूट FCK. जर तुम्ही याला सॉल्व केला तर तुम्हाला मिळेल रूट FCK इक्वल्स टू 5 आणि FCK इक्वल्स टू 5 स्क्वेअर म्हणजेच 25. So the answer for this question is 25 megapascals will give you 3.5 MPa of tensile strength. So 25 megapascals, option number B is the correct answer. चला मग बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23 मित्रांनो काय म्हणतो, डेव्हलपमेंट लेंथ ऑफ बार्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू. डेव्हलपमेंट लेंथचा जो कॉन्सेप्ट आहे तोही आपण शिकलेलो आहोत आणि त्यांचा प्रश्न हा म्हणतो की तुमचं डेव्हलपमेंट लेंथ हे इन्व्हर्सली कोणत्या फॅक्टरवर डिपेंड करतं. तर मित्रांनो आपण बघूया आपलं डेव्हलपमेंट लेंथचं एक्सप्रेशन. सो डेव्हलपमेंट लेंथ वॉज इक्वल्स टू 5 टाइम्स सिग्मा ST अपॉन 4 टाऊ BD. तर मित्रांनो आपली डेव्हलपमेंट लेंथ ही
डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सिग्मा ST होती, दॅट इज टेन्साईल स्ट्रेस जनरेटेड इंटू बार इन द लॉन्गिट्युडनल बार. आणि आपला हा डेव्हलपमेंट लेंथ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल होती 1/tau BD म्हणजे बॉन्ड स्ट्रेस. सो आपलं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड स्ट्रेस अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेन्साईल स्ट्रेस. आपल्याला प्रश्न विचारला आहे त्यांनी मित्रांनो, द डेव्हलपमेंट लेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू. तर मित्रांनो आपल्याकडे ऑलरेडी ऑप्शन आन्सर अवेलेबल आहे, ते म्हणजे टाऊ BD, दॅट इज बॉन्ड स्ट्रेस. सो दॅट्स ऑप्शन नंबर B, बॉन्ड स्ट्रेस. ओके, सो लेट्स मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 24. अ रिएन्फोर्स्ड कॉन्क्रीट बीम, समथिंग रिलेटेड टू रिएन्फोर्स्ड कॉन्क्रीट बीम. बघूया काय म्हणतो. अ रिएन्फोर्स्ड कॉन्क्रीट स्लॅब, नॉट बीम, स्लॅब इज 75 mm थिक. डेप्थ ऑफ स्लॅब तुम्हाला दिलेली आहे 75 mm. द मॅक्सिमम साईज ऑफ रिएन्फोर्समेंट बार किती असणार आहे. सिमिलर कॉन्सेप्ट आपण ऑलरेडी मागच्या क्वेश्चनला बघितला आहे मित्रांनो, तो म्हणजे डायमीटर ऑफ बार इन द स्लॅब शुड नॉट बी ग्रेटर दॅन 1/8 ऑफ द डेप्थ ऑफ स्लॅब. त्यांनी हाच प्रश्न विचारलेला आहे की आपण 75 mm डीप स्लॅबमध्ये मॅक्सिमम किती डायमीटरचा बार यूज करू शकतो. तर ते म्हणजे मित्रांनो 5 शुड नॉट बी ग्रेटर दॅन 1/8 टाइम्स 75. आणि याचं व्हॅल्यू मित्रांनो अप्रॉक्सिमेटली काहीतरी 9 पॉईंट समथिंग येणार आहे, म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 9 पॉईंट तुम्ही पकडू शकता 9.4 mm. तर तुमचं डायमीटर ऑफ बार जे आहे ते 9.4 mm पेक्षा जास्त नसायला पाहिजे, म्हणजे 9 mm चा बार हा मार्केटमध्ये एक्झिस्टच करत नाही. सो दॅट्स वाय द डायमीटर ऑफ बार शुड नॉट बी मोर दॅन 8 mm. मित्रांनो या प्रश्नाला सॉल्व्ह करताना तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्ही याला राऊंड ऑफ करताना जर तुम्ही याला 10 mm राऊंड ऑफ केला असेल तर मित्रांनो त्याचा अर्थ काय होतो की डायमीटर ऑफ बार शुड नॉट बी ग्रेटर दॅन 10 mm, आणि 10 mm सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे. तर मित्रांनो अशा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला एक्झॅक्ट व्हॅल्यू काढावी लागते आणि बघावं लागतं की तुमची मॅक्सिमम लिमिट किती आहे. अशा केसमध्ये मित्रांनो आपल्याला या प्रॉब्लेमचं उत्तर मिळत आहे, ते म्हणजे 8 mm डायमीटर. 10 mm डायमीटर विल बी अ रॉंग आन्सर. चला मग बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 25. बघूया हा क्वेश्चन कुठल्या कॉन्सेप्टवर डिपेंडंट आहे. तर क्वेश्चन नंबर 25. ॲज पर IS 456/2000 द मिनिमम एसेंट्रिसिटी फॉर डिझाईन ऑफ कॉलम शुड बी. मिनिमम एसेंट्रिसिटी किती असायला पाहिजे मित्रांनो. तर आपण हे पण ऑलरेडी बघितलेले क्वेश्चनमध्ये. बघूया आपण आणखी पुढे काय म्हणतो क्वेश्चन. सब्जेक्टेड टू अ मिनिमम ऑफ 20 mm. तर हा तुम्हाला एक ॲडिशनल फॅक्टर दिलेला आहे, डझंट मॅटर. पण मित्रांनो जर तुम्ही आपलं जुनं लेक्चर रेफर केलं तुम्हाला कळेल की आपण हा कॉन्सेप्ट ऑलरेडी शिकलेलो आहे. द मिनिमम एसेंट्रिसिटीचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे आपला द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फर्स्ट क्रायटेरिया वॉज L/500 plus D/30 or 20 mm. Whichever is maximum was the criteria for eccentricity, that is the minimum eccentricity for column to be designed as per IS 456/2000. आणि या प्रश्नात पण त्यांनी सेम विचारला आहे मित्रांनो की तुमची मिनिमम 20 mm त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. व्हॉट रिमेन्स इज L/500 plus D/30. सो इट इज L/500 plus D/30. सो ऑप्शन नंबर A इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 26. T section of a beam म्हणजे तुमचा हा झाला आहे फ्लॅंज बीम इज सब्जेक्टेड टू अ ट्रान्सवर्स शियर फोर्स. द मॅक्सिमम शियर स्ट्रेस इज डेव्हलप्ड ॲट. तर मित्रांनो यासाठी तुम्हाला RCCचं नॉलेज असणं गरजेचं नाही आहे. तुम्ही स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या नॉलेजनुसार सुद्धा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तो म्हणजे कसा की तुमचा टी बीममध्ये कशा प्रकारे शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन असतं हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर फॉर अ टी बीम जर मी नॉर्मल बघितलं स्टील बीमसाठी याचे शियर स्ट्रेस डायग्राम ती काही अशा प्रकारे असणार आहे मित्रांनो. तुमचं या पॉईंटला 0 असणार आहे, या पॉईंटला वाढणार, या पॉईंटला कॉन्स्टंट होणार आणि या पॉईंटला तुमची पुढे अशी येणार आहे. तर मित्रांनो त्यांनी विचारले तुम्हाला मॅक्सिमम शियर स्ट्रेस इज ॲट व्हॉट पॉईंट. तर मॅक्सिमम शियर स्ट्रेस तुमचं या लेवलला असणार आहे, दॅट इज इन वेब पोर्शन. आणि आता बघूया मित्रांनो आपले ऑप्शन काय आहे. ॲट द टॉप एज ऑफ द टॉप फ्लॅंज म्हणजे या पॉईंटला असणार आहे. सेकंड पॉईंट बिलकुल नाही. सेकंड ऑप्शन ॲट द सेंटर ऑफ द वेब म्हणजे या पॉईंटला पॉसिबिलिटी आहे. लेट्स लुक आउट फॉर द नेक्स्ट ऑप्शन. ॲट द बॉटम एज ऑफ द टॉप फ्लॅंज म्हणजे या लेवलला असणार आहे, तर बिलकुल नाही. ॲट द जंक्शन ऑफ फ्लॅंज अँड वेब या पॉईंटला, तर इथंही नाही. तर मित्रांनो याचा आन्सर आहे आपल्याकडे ॲट द सेंटर ऑफ द वेब. ऑप्शन नंबर B इज द करेक्ट आन्सर बेस्ड ऑन दिस डायग्राम. तर तुम्ही RCC कॉन्सेप्टनं बघितलं तर RCC कॉन्सेप्टमध्ये मित्रांनो आपल्याला ही डायग्राम काही अशी मिळणार आहे. तुमचे रिएन्फोर्समेंट इथं असणार आहे, हा तुमचा न्यूट्रल ॲक्सिस असणार आहे आणि या केसमध्ये तुम्हाला जी व्हेरिएशन मिळणार आहे ते तुमचं काही अशा प्रकारे असणार आहे आणि याच्या खाली तुमची कॉन्स्टंट असणार आहे.
तर ज्या केसमध्ये सुद्धा तुमची ही व्हॅल्यू जी असणार आहे ती न्यूट्रल ॲक्सिसला मॅक्सिमम असणार आहे ॲट द सेंटर ऑफ द वेब. तर लेट इट बी कन्सेप्ट RCC असो किंवा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, आन्सर विल बी सेम ॲट द सेंटर ऑफ वेब. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 27. वेअर द टेन्शन स्टील इज प्रोव्हाइडेड इन अ 2-वे स्लॅब. 2-वे स्लॅबमध्ये आपण टेन्शन स्टील कुठे प्रोव्हाइड करतो मित्रांनो? याआधी आपण एक प्रश्न सॉल्व्ह केला ज्यामध्ये 1-वे स्लॅबमधल्या आपण टेन्शन स्टीलबद्दल बोललो होतो की अलॉंग शॉर्टर स्पॅन प्रोव्हाइड करणार आहोत. पण या प्रश्नात त्यांनी विचारलेलं आहे की 2-वे स्लॅबमध्ये आपण टेन्शन स्टील कुठे देतो. एक्झॅक्टली. आता 2-वे स्लॅबमध्ये प्रॉब्लेम काय असतो की बेसिकली आपली जे मेन स्टील असतं ते MX1 आणि MX2 दोन्ही डायरेक्शनच्या मुवमेंटला काउंटर करत असतं. त्यामुळे आपण जी रिएन्फोर्समेंट देतो ती बोथ टॉप अँड बॉटमला देतो. म्हणजे आपले दोन्ही बार जे असतात, दोन्ही मेशिंग जे असते फॉर दिस डायरेक्शनल बार आणि या डायरेक्शनचे बार, हे दोन्ही बार आपले मेन स्टील बार असतात. आणि त्यामुळे आपण ही जी रिएन्फोर्समेंट देणार आहोत ती बोथ टॉप अँड बॉटमला आपण ही मेन स्टील रिएन्फोर्समेंट देत असतो. दॅट्स वाय द आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ॲट टॉप अँड बॉटम बोथ. मित्रांनो बघूया आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 28. द मॅक्सिमम टेन्शन रिएन्फोर्समेंट इन RC बीम इज गिवन ॲज. क्वेश्चन आहे मित्रांनो मॅक्सिमम टेन्शन. क्वेश्चनबद्दल त्याने विचारलेलं आहे की तुमचं मॅक्सिमम टेन्शन किती असणार आहे, किती असायला पाहिजे ॲज पर IS कोड रेकमेंडेशन. सो मॅक्सिमम टेन्शन रिएन्फोर्समेंट. तर मित्रांनो तुम्ही जर हे एक्सप्रेशन बघितले, जर तुम्ही ऑप्शन बघितले, तुम्हाला सगळे ऑप्शन हे ऑलमोस्ट बघितलेले वाटणार आहेत. कारण हे ऑप्शन, हे फॉर्म्युलेज किंवा हे ऑप्शन्स तुमचे जे दिलेले आहेत हे कुठे ना कुठे यूज झालेले आहेत. त्यापैकी 0.08 BD हा एक कम्प्लिटली रॉंग ऑप्शन आहे. कारण RCCमध्ये कुठल्याच ठिकाणी आपण 8% रिएन्फोर्समेंट देत नाही. त्यामुळे हा ऑप्शन कम्प्लिटली रॉंग आहे. ऑप्शन नंबर A आणि ऑप्शन नंबर C दोघं बघायला ऑलमोस्ट सिमिलर वाटतात. पण त्यापैकी ऑप्शन नंबर C हा पण कम्प्लिटली रॉंग आहे. कारण ऑप्शन नंबर A हे करेक्ट एक्सप्रेशन आहे. पण मित्रांनो आता प्रश्न येतो की हे आन्सर हे करेक्ट आहे का हे करेक्ट आहे. आता आपण बघूया पुन्हा आपला प्रश्न काय म्हणतो. प्रश्न बोलतोय द मॅक्सिमम टेन्शन रिएन्फोर्समेंट. त्यांनी आपल्याला मॅक्सिमम विचारलेली आहे. तर मित्रांनो मॅक्सिमम टेन्शन रिएन्फोर्समेंट इज 4% ऑफ BD. दिस इज द करेक्ट आन्सर. वेअरॅज जर त्यांनी विचारलं असतं मिनिमम टेन्शन रिएन्फोर्समेंट किती असायला पाहिजे तर दिस माइट हॅव बीन द आन्सर. सो मित्रांनो करंटली त्यांनी विचारलं मॅक्सिमम टेन्शन स्टील. सो दॅट्स वाय इट्स 0.04 BD म्हणजेच 4% ऑफ द ग्रॉस क्रॉस सेक्शन एरिया इज द करेक्ट आन्सर. बघूया मग आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 29, द सेकंड लास्ट क्वेश्चन. क्वेश्चन काय म्हणतो बघूया. इफ अ RC बीम इज लाइकली टू फेल इन बॉन्ड. जर तुमचा बीम हा बॉन्डमध्ये फेल होणार आहे देन द बॉन्ड स्ट्रेंथ कॅन बी इन्क्रीज्ड बाय. मित्रांनो हा प्रश्न आपण ऑलरेडी लेक्चरमध्ये घेतलेला आहे की अशा केसमध्ये आपण काय करायला पाहिजे. इट्स अ सिम्पल मग्ड अप आन्सर की तुम्ही काय करणार तर तुम्ही बॉन्ड स्ट्रेस वाढवण्याकरता तुम्हाला एरिया वाढवावा लागणार आहे. त्यामुळे आपण डायमीटर ऑफ बार हे रिड्यूस करणार आणि नंबर ऑफ बार्स हे वाढवणार. याला मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो मित्रांनो. जर आपला हा एक बीम आहे, या बीममध्ये तुम्ही 2च बार टाकलेले आहेत 25 mm डायमीटरचे आणि याला जर तुम्ही आता म्हटलं की ही व्हॅल्यू बॉन्ड स्ट्रेसमध्ये फेल होणार आहे तर का फेल होत आहे. कारण मित्रांनो तुम्हाला जो एरिया मिळते शिअरिंग एरिया जो तुम्हाला मिळणार आहे फॉर रेजिस्टिंग दॅट मूवमेंट तो तुमचा एरिया फक्त 2 बार कॉन्ट्रीब्यूट करतायत आणि ते पण फक्त पाय इंटू लेंथ या व्हॅल्यूचे कॉन्ट्रीब्यूट करतायत. परंतु मित्रांनो जर तुम्ही याला रेजिस्ट करण्यासाठी जर तुम्ही याच बीममध्ये आता 2 बार देण्याऐवजी तुम्ही 4 नंबर ऑफ बार दिले बट फॉर 20 mm दिले तर तुमचा जो शेअरिंग एरिया असणार आहे तो आता 4 नंबर ऑफ टाइम्स हा असणार आहे विच इज मोर कन्झर्वेटिव्ह, मोर सेफर. आणि त्या केसमध्ये तुमचा बीम हा बॉन्ड स्ट्रेसमध्ये सेफ असणार आहे. त्यामुळे मित्रांनो अशा कंडिशनमध्ये आपल्याला एकच आन्सर असायला पाहिजे की तुमचे नंबर ऑफ बार्स हे रिड्यूस करायचे आहेत, डायमीटर ऑफ बार हे रिड्यूस करायचं आहे आणि नंबर ऑफ बार्स तुमचे वाढवायचे आहेत. सो द आन्सर इज टू रेजिस्ट दिस बॉन्ड फेल्युअर युअर number of bars should be more and diameter of each bar should be less. So option number I think B, using thinner bars but larger in number. So it should be larger in number. So option number B is the correct answer. Apart from that these two things are completely irrelevant. Bond stress याचं काहीच कनेक्शन नाही आहे. आता बघूया आपण आपला लास्ट क्वेश्चन मित्रांनो, क्वेश्चन नंबर 30. तो क्वेश्चन नंबर 30 काय म्हणतो बघूया की इफ द डायमीटर ऑफ रिएन्फोर्समेंट बार D, if the diameter of reinforcement bar D is D, the anchorage value of U type of hook is the most important question. Very nice question की U type of hook U bars मध्ये तुमचं अँकरेज लेंथ ही किती असणार आहे मित्रांनो. तर हाही प्रश्न आपण आपल्या लेक्चर सिरीजमध्ये घेतलेला आहे की
यू हुकचं मिनिमम अँकरेज व्हॅल्यू किती असणार आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला तो टेबल आठवत असेल तर आपण 45 डिग्री 90 डिग्री 135 डिग्री आणि 180 डिग्रीसाठी डायग्राम्स ड्रॉ केल्या होत्या. त्या म्हणजे काही अशा होत्या. जर आपलं डिफॉर्मेशन हे 45 डिग्री असेल तर तुम्ही बार हा 45 डिग्रीवर बेंड केला असेल तर तुम्हाला त्याची जी व्हॅल्यू मिळणार होती ती होती 4 × 5. जर तुम्ही याला 90 डिग्री बेंड केला असेल तर याची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार होती ती म्हणजे 8 तर तुम्ही हाच मेंबर 135 डिग्रीला बेंड केला असता लाईक असा तर याची व्हॅल्यू होती 12 आणि जर तुम्ही त्याला 180 डिग्री बेंड केला असता असा तर तुमची व्हॅल्यू होती 16 त्यांनी आता प्रश्न विचारला मित्रांनो व्हॅल्यू फॉर यू टाईप म्हणजे 180 डिग्री बेंड आणि या केसमध्ये तुमचा आन्सर असणार आहे 16 सो द आन्सर इज 16 टाइम्स डायमीटर. 16D इज द करेक्ट आन्सर. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण RCCचे हे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत आणि तुम्ही एक गोष्ट बघू शकता की या क्वेश्चन्सपैकी 90% प्रश्नांचे आन्सर आपण ऑलरेडी आपल्या लेक्चर सिरीजमध्ये सॉल्व ऑलरेडी केलेले होते. ते सगळे टॉपिक्स आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत मित्रांनो. त्यामुळे लेक्चर सिरीजला तुम्ही नीट स्टडी करा, थोरोली स्टडी करा आणि बघा की कशा प्रकारे आपण मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स 1 गोमध्ये अटेम्प्ट करू शकतो. तर थँक्यू मित्रांनो. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.